हॅलो स्टुडंट्स अँड वेलकम बॅक टू पार्ट टू ग्लोरी विथ प्रेषिता. आज आपण शिकणार आहोत बास्केट फुल ऑफ मून लाईटचं एप्रिसिएशन. ओके, ह्या पोयमचं एक्सप्लेनेशन मी ऑलरेडी अपलोड केलं आहे, खाली लिंक आहे. ओके, नक्की चेक करा. आज आपण एप्रिसिएशन कव्हर करणार आहे. हे एप्रिसिएशन तुम्हाला एक्झाम मध्ये 5 मार्क्स साठी येतं आणि हे 5 मार्क्स तुम्ही कसे स्कोर करू शकता हे या व्हिडिओमध्ये मी कव्हर केलं आहे. व्हिडिओच्या एंडमध्ये टिप्स सुद्धा आहे, ते जर तुम्ही फॉलो केलात तर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळतील ह्या टॉपिकमध्ये. तर चला, एप्रिसिएशन कसं लिहायचं, त्याचं स्ट्रक्चर कसं असतं, किती मार्क्सचं वेटेज असतं क्वेश्चन वाईज बघून घेऊया. सर्वात आधी स्ट्रक्चर. ओके, हे 5 पॉइंट्स फॉर्म्युला आहे. ओके, सर्वात आधी तुमचं टायटल येतं आणि पोएट येतं, त्याला हाफ मार्क्स किंवा 1 मार्क असतो. तर हे तुम्हाला टायटल आणि जो पोएट आहे ते ऑलरेडी तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्येच दिलेलं असतं, तर इथे तर तुम्ही आउट ऑफ मार्क्स मिळवू शकता. त्यानंतर येतं पोएमचं राईम स्कीम. तर ही जी पोएम आहे ह्याच्यात राईम स्कीम नाहीये. ओके, ही फ्री वर्स आहे, पण जर पोएम मध्ये रायमिंग वर्ड्स असतील तर तुम्हाला त्याची राईम स्कीम लिहावी लागणार. नेक्स्ट, थीम आणि सेंट्रल आयडिया. ओके, हा मेन क्वेश्चन आहे, ह्याच्यात 2 मार्क्स कव्हर होतात. ह्याच्यात तुम्हाला डिटेल पोयमचं अर्थ काय आहे, पोएट काय कन्वे करतोय आपल्याला, ते ह्याच्यात कव्हर करायचं. ओके, ते 3 किंवा 4-5 लाईन्स मध्ये तुम्ही फिनिश करू शकता. आणि हा मेन आहे एक फिगर ऑफ स्पीच. तुम्हाला 1 ते 2 फिगर ऑफ स्पीच आयडेंटिफाय किंवा जितके सुद्धा तुम्हाला आयडेंटिफाय करता येत असतील ते तुम्हाला आयडेंटिफाय करायचे आहे. आणि स्पेसिफिकली तुम्हाला कोणती सेंटेन्स आहे ज्याच्यात फिगर ऑफ स्पीच आहे ती मेन्शन करायची आहे. ओके, म्हणजे इथे तुमचे मार्क्स डिडक्ट होणार नाहीत. आणि लास्टला जर फेवरेट लाईन असा क्वेश्चन आला तर ह्याच्यात तर तुम्ही ऍक्च्युली मार्क्स गेन करू शकता, कारण तुम्हाला फक्त जी तुमची फेवरेट लाईन आहे ती कॉपी करून इकडे पेस्ट करायची आहे तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये. आता कोणत्या कोणत्या स्कूलमध्ये जे एप्रिसिएशन आहे ते पॉइंट वाईज लिहिलं जातं. ओके, तर तुमच्या इकडे कसं फॉलो करतात, पॉइंट वाईज आहे की पॅरेग्राफ वाईज लिहायचं आहे, ते मला कमेंट करून सांगा. आणि ह्या व्हिडिओमध्ये मी दोन्ही कव्हर करणार आहे की पॉइंट वाईज कसं लिहायचं आणि पॅरेग्राफ वाईज. जे इंग्लिश मीडियम आहे, ज्यांचा फर्स्ट लँग्वेज इंग्लिश आहे ना, त्यांना पॅरेग्राफ वाईज असतं. आणि जे सेमी इंग्लिश किंवा ज्यांचा सेकंड लँग्वेज इंग्लिश आहे ना, ते पॉइंट वाईज असतं. तर सर्वात आधी टायटल लिहा. ओके, पोयमची टायटल काय आहे, बास्केट फुल ऑफ मूनलाईट. ओके, इथे तुम्हाला मार्क्स मिळाले. मग नेम ऑफ द पोएट तर आहे सुनील शर्मा. त्यानंतर राईम स्कीम, दिस इज अ फ्री वर्स पोयम. ओके, देर इज नो राईम स्कीम ओव्हर हिअर. फिगर ऑफ स्पीच, हिअर देर इज रेपिटेशन, अलिटरेशन आणि अपॉस्ट्रफी. आणि मेन थीम काय आहे तर मी हे एक्सप्लेन केलं आहे. The central idea of the poem is loneliness of the child in a remote village untouched by modern amenities. म्हणजे ही पोयम एका चाइल्डनी मूनला जे मून आहे त्याला तो सांगत आहे की मला बास्केट फुल ऑफ मूनलाईट डे, म्हणजे माझ्या गावी जो काळोख आहे, जे रस्ते बरोबर नाही आहे, तिकडे मी ही मूनलाईट, तिथे मी ही मूनलाईट पेरीन आणि तिथून उजेड येईल, जेणेकरून माझे वडील जे गावाच्या बाहेर गेले आहेत काम करायला ते लवकर घरी येऊ शकतील. ओके, तर हे तुम्ही तुमच्या शब्दात लिहू शकता. आता पॅरेग्राफ वाईज तुम्हाला कसं लिहायचं आहे, एप्रिसिएशन पॅरेग्राफ वाईज. ओके, हेडिंग तुम्ही लिहू शकता बास्केट फुल ऑफ मूनलाइट्स. द पोएम बास्केट फुल ऑफ मूनलाइट्स रिटन बाय सुनील शर्मा is a poem in which a child is asking moonlight from the moon to light his village. ओके, फर्स्ट पॅरेग्राफ मध्ये तुम्हाला फक्त एवढंच मेन्शन करायचं आहे की हे पोयम कशाबद्दल आहे. त्यानंतर द पोयम इज अ फ्री वर्स पोयम विदाउट राईम स्कीम. इथे तुम्ही राईम स्कीम कव्हर केली. ओके, जर तुम्हाला फेवरेट लाईनचा क्वेश्चन दिला असेल तर तुम्हाला इकडे लिहायचं आहे फेवरेट लाईन इन दिस पोयम इज, आणि जी लाईन आहे ती. ओके, नंतर आलं फिगर ऑफ स्पीच, ते तुम्ही नेक्स्ट पॅरेग्राफ मध्ये कव्हर करू शकता. इथे बघा मी कसं लिहिलंय, देर आर मेनी फिगर ऑफ स्पीच इन द पोएम लाईक रेपिटेशन, एलिटरेशन, अपॉस्ट्रफी. दीज फिगर ऑफ स्पीच मेक द पोएम मोर एक्सप्रेसिव्ह अँड इफेक्टिव्ह. हे तुम्ही बाय हार्ट करू शकता. ओके, मग त्यानंतर कोणत्या लाईन मध्ये हे आहे ते दिलंय, ओ मून गिव्ह मी मूनलाईट. आता इकडे मून, मून, एम, बास्केट हे सगळं रिपीट होतं, त्यामुळे हे ॲलिटरेशन, रिपिटेशन हे सगळं इथे कव्हर होत आहे. ओके, तर जर तुम्हाला फिगर ऑफ स्पीच मध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क्स पाहिजे असतील तर असाच पॅरेग्राफ लिहा आणि ती सेंटेन्स सुद्धा लिहा जिथे हे फिगर ऑफ स्पीच यूज होत आहे. आणि लास्टला बघा, युअर वर्ड विथ एम आर रिपीटेड, हे सुद्धा मी लिहिलंय. ओके, त्यानंतर सेंट्रल आयडिया, हे पॅरेग्राफ वाईज लिहायचं आहे. जे मी आधी तुम्हाला एक्सप्लेन केलं सेम पॉइंट्स आहेत, फक्त मी हे पॅरेग्राफ वाईज लिहिलेत. ओके,
टिप्स टू स्कोर फुल मार्क्स. ओके, पॅरेग्राफ फॉर्मॅट. एन्शॉर, जर तुम्हाला स्कूलमध्ये सांगितलं असेल की पॅरेग्राफ वाईजच लिहा तर पॅरेग्राफमध्येच लिहा. ओके, कारण हे एक्झामिनर्सला इम्प्रेसिव्ह वाटू शकतं. यूज द प्रोव्हाइडेड पॉइंट्स. द क्वेश्चन विल ऑलवेज गिव्ह यू पॉइंट्स. एन्शॉर यू कव्हर एव्हरी सिंगल क्वेश्चन. ठीक आहे, तर एकही क्वेश्चन, हे जे 5-6 क्वेश्चन्स विचारले जातील ते सोडू नका, ते सगळे कव्हर अप करा. बी स्पेसिफिक. इन्स्टेड ऑफ जस्ट नेमिंग अ फिगर ऑफ स्पीच, मेन्शन द लाईन वेअर इट इज यूज. तर मी सांगितलं तसा फिगर ऑफ स्पीच आहे असं लिहून फायदा नाही, कोणत्या सेंटेन्समध्ये आहे ते तुम्हाला लिहायचं. ओके, मेमराइज थीम्स. प्रॅक्टिस समरायझिंग द थीम्स फॉर ऑल 8 or 10 टेक्स्टबुक पोएम्स. तर तुमच्या जे सिलेबस आहे त्याच्यात मोजून 8 ते 10 पोएम्स आहेत. ओके, तर या प्रत्येक पोएमचं एप्रिसिएशन मी आपल्या चॅनलवरती टाकणार आहे. ओके, तर तुम्ही त्याच्यातून सगळे जे एप्रिसिएशन्स आहेत त्याच्यातून गो थ्रू करा, म्हणजे तुम्हाला सेंट्रल थीम जी आहे, जो लास्ट क्वेश्चन असतो 2 मार्क्ससाठी, ते कसं लिहायचं ते तुम्हाला आयडिया येऊन जाणार. इट्स सिम्पल. यूज क्लिअर अँड सिम्पल इंग्लिश. फोकस ऑन कन्वेइंग द मीनिंग रॅदर दॅन कॉम्प्लेक्स वोकॅब्युलरी. तर शब्द आहेत ना ते सिम्पल ठेवलात ना, जर तुमचा मिनिंग पोचतंय समोरच्यापर्यंत, एक्झामिनर पर्यंत, तर तुम्हाला ह्याच्यात फुल मार्क्स मिळतील. फक्त टफ वर्ड्स यूज करून तुम्ही स्कोर नाही करू शकणार. सो कीप युअर लँग्वेज व्हेरी सिम्पल. ओके, तर मी असेच पूर्ण तुमचा सिलेबस आहे त्या सगळ्या पोएम्सचे एप्रिसिएशन आपल्या चॅनलवर टाकणार आहे. सो गेट कनेक्टेड अँड ऑल द बेस्ट फॉर प्रिपरेशन ऑफ युअर एक्झाम्स. टेक केअर. बाय.